गाइस, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं अजय गोंधली या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता आपण आहोत गाणगापूरमध्ये. काल तुम्हाला मी सांगितलंच होतं का आम्ही आता इथे थांबलो आहे अवधूत आश्रम म्हणून. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही चाललोय दर्शनाला गाणगापूर दत्त मंदिरमध्ये. तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत. संगम मंदिराजवळ पोहोचताच आम्ही गाडी पार्क करून निघालो मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जायला. गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण भगवान दत्तात्रेयांच्या दुसऱ्या अवताराचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. गाणगापूर भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे, जिथे अनेक भाविक दत्तांच्या कृपेसाठी येत असतात. हे बघा, तुम्ही पाहू शकता भीमा आणि अमरजा नद्याचा संगम. भूतांचा खेळ पाहायचा असेल तर कधीतरी गाणगापूर येथील मध्यान्ह आरती पहा. यावेळी भूत पळवून लावण्यासाठी येणारी मंडळी गर्दी करून येते. हे दृश्य अंगावर काटा आणणारे असते. करणी, भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. अनेक जण येथे आल्यावर पूर्णपणे मुक्त होऊन आनंदी जीवन जगतात. दत्तात्रेयांच्या आरतीमुळे वाईट आत्मे आणि शक्ती स्वतःहून पळून जातात. मंदिरातील निर्गुण पादुका आणि गुरुचरित्र पठणारे शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते. भय आणि भूतबाधेने त्रस्त असलेल्या लोकांनी गाणगापूरला नक्की भेट द्या, असे अनुभवी साधू आणि भक्त सांगतात. गाणगापूर येथील दत्तात्रेय मंदिराचे हे भारतातील सर्वात रहस्यमय तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. तर मित्रांनो, आता आम्ही संगम दत्त मंदिरातून दर्शन घेऊन चालू आहे आता मेन मंदिराकडे. गाणगापूरच्या मेन मंदिराकडे. मित्रांनो, आता आपण चाललोय दर्शन घ्यायला मंदिराकडे. निर्गुण मठ. गाणगापूर येथे निर्गुण मठ हा दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी संबंधित आहे. या मठातील पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. श्री नरसिंह सरस्वती स्वामी या पादुकांमध्ये अप्रत्यक्षपणे निवास करतात असे मानले जाते. श्री दत्त महाराजांचा अधिवास या पादुकांमध्ये आहे असे मानले जाते. या पादुकांमुळे भक्तांच्या मनातील संकल्प पूर्ण होतात असंही म्हटले जाते. श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी येथे तपश्चर्या केली आणि ते भीमा अमरजा संगमावर स्नान करत असत. त्यांच्या पादुका अजूनही गाणगापूर मधील मठात आहेत असे म्हटले जाते. जरी दर्शन सगुण असले तरी या पादुकांमधून कार्य करणारी शक्ती ही निर्गुण आणि निराकार असते, म्हणून यांना निर्गुण पादुका म्हणतात. हा निर्गुण मठ निर्गुण पादुकांशी सुशोभित केलेला आहे, जो निसर्गात आणि देखाव्याने अतिशय अद्वितीय आहे. तर मित्रांनो, आता आमचं गाणगापूरचं दर्शन झालं आहे. मस्त दर्शन झालंय, एकदम 10-15 मिनिटात लागली फक्त. आणि आता आम्ही निघालो आहेत अक्कलकोटसाठी.
पहिला जाऊन आपल्या रूमवरती जाऊन पहिला तिथून बॅगा घेऊ आणि अक्कलकोटसाठी निघूया. गाणगापूरवरून अक्कलकोटला पोहोचायला आम्हाला जवळजवळ 2 तास लागले होते. अक्कलकोटला पोहोचताच आम्ही गाडी पार्क करून निघालो मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायला. अक्कलकोट येथील वटवृक्ष हे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जिथे त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केले. या ठिकाणी स्वामी महाराज यांच्या वास्तव्यामुळे एक पवित्र स्थान बनले आहे, जेथे आता वटवृक्ष देवस्थान मंदिर उभारले आहे आणि भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. हे ठिकाण अक्कलकोटमधील एक प्रमुख आध्यात्मिक स्थळ आहे आणि स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते. श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे आहे. याची साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे ब्रीदवाक्य हम गया नहीं जिंदा है. याची प्रचिती माझ्यासहित अनेक स्वामी भक्तांनी घेतली असेलच व रोज अनेक जण घेतात. त्यामुळे दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत असतात. वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे. मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहे. येथे आध्यात्मिक अनुभवाची एक वेगळीच प्रचिती येते. दर्शन घेऊन बाहेर निघतात समोरच एक स्वामींचा भला मोठा रुद्राक्षाने बनवलेला फोटो आपल्याला आकर्षित करीत असतो. दर्शन करून झाल्यावर आम्ही स्वामींचा महाप्रसाद घेण्याचा विचार केला, पण महाप्रसादाला लागलेली भली मोठी रांग पाहून आम्ही पुढे जाण्याचा विचार केला. जर तुम्हाला महाप्रसाद घ्यायचा असेल तर तुम्हाला दुपारी 12 ते 3 या दरम्यान यावं लागेल आणि रात्री 9 ते 11 या वेळेत यावं लागेल. तर मित्रांनो, आता वाजत दुपारचे 2 आणि आपलं आता अक्कलकोटचं दर्शन पण झालंय. दर्शन करून आपण निघालोय आता पंढरपूरसाठी. आता बघूया रस्त्यात 10-15 मिनिटं गाडी चालू आणि जेवायला थांबूया, कारण इथलं भरपूर गर्दी होती. खूप 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 गर्दी आहे. तर मित्रांनो, आता आपण थांबलो आहे हॉटेल गारवा येथे, सोलापूर रोडला आहे. हे बघा, आमचं जेवण तर झालंय. आता आम्ही इथे जेवलोय. खूप मस्त जेवण होता. तर तुम्ही पण इकडे येणार असाल ना तर नक्कीच इथे या जेवायला, तुम्हाला पण आवडेल. चला निघतो आम्ही आता पंढरपूरला. मित्रांनो, आता आपण थांबलो आहेत सोलापूर रोडला. सोलापूरच्या पुढे गाडी डिझेल घरून घेतो, फुल करून टाकतो. तर मित्रांनो, आपला डिझेल भरून झालेला आहे. आता इथं PUC काढतो. PUC पण संपली होती गाडीची. पोलिसांनी एकदा पकडला, पण 500 रुपये फाईन आहे PUC नसली का. पहिला PUC पण काढून घेतो. आणि आमची मंडळी बघा इथे चहा प्यायला बसली, मस्त आराम करतायत सगळे. मित्रांनो, आता आपण निघालोय पंढरपूरला. पंढरपूर जवळजवळ आता इथून 40-45 किलोमीटर आहे.
आणि रोड बघा तुम्ही किती मस्त रोड आहेत. हे बघा पंढरपूरला पोहोचतो तर किती जोराचा पाऊस आला. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे पंढरपूर येथे. आता आपण आलो आहे भक्त निवास भक्त निवास गजानन महाराज संस्थान शेगाव. हे बघा किती सुंदर असा भक्त निवास आहे. आणि इंटरव्ह्यूलाच बघा कसा आपला वारकरीची एकदम स्टॅच्यू. आणि समोरच मस्त मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. हे बघा असं मस्त एकदम माहोल चांगला आहे. तर मित्रांनो आम्हाला इथं आता रूम भेटलेली नाही आहे. रूम फुल पॅक आहेत. आता जातो इथे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासकडे. तिथे जाऊन बघतो रूम आहेत की नाही ते. तर मित्रांनो फायनली आपल्याला आगरी धर्मशालामध्येच रूम भेटलेली आहे. त्यासाठी पण आपल्याला 5-6 ओळखीच्या लोकांना फोन करायला लागलं. तेव्हा कुठे त्यांनी आम्हाला रूम दिली. तरी पण त्यांनी मित्रांनो आम्हाला 2 तासांचं टायमिंग दिलं आहे. मग आम्ही विचार केला की पहिला आपण जाऊन दर्शन करून घेऊ आणि जेवण पण करून घेऊ आणि नंतरच जाऊन चेक इन करू. पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराला महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते आणि ते भक्तांसाठी दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्याव्यतिरिक्त संत पुंडलिक आणि चंद्रभागा नदीच्या काठावर अनेक आध्यात्मिक स्थळे आहेत. विठ्ठल मंदिर हे पंढरपूरचे मुख्य आकर्षक आहे. हे मंदिर कोट्यवधी हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पंढरपूर शहर चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे. अनेक भाविक या नदीत स्नान करतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वेळी पंढरपुरात लाखो भाविक वारीसाठी येतात. ही परंपरा वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी सुरू केल्याचे मानले जाते. भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी पंढरपूर जवळ गेल्यानंतर अर्धचंद्राकृती आकार घेते. म्हणून या नदीला पंढरपूरला चंद्रभागा नदी असे म्हणतात. पंढरपूर तालुक्याला प्राचीन काळात पुंडलिक कपूर असेही म्हणतात. मध्ययुगीन कानडी शिलालेखात त्याचा पंढरी असाही उल्लेख केला आहे. दुसरे म्हणजे येथे देवाचे चरण स्पर्श करता येतो. भगवान पांडुरंगाची मूर्ती ही स्वयंभू आहे. ही कुणी बनवलेली नाही असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. तसेच ज्या विठेवर विठ्ठल उभे आहेत ती वीट म्हणजे साक्षात इंद्र समजले जातात. मित्रांनो आता आपण आलो आहे जेवायला परब्रह्मा प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. फायनली आम्हाला आता रूम भेटलेली आहे. आलो जेवायला. हे बघा आमची पब्लिक. मित्रांनो आमचं जेवण आलेलं आहे. आता बघा जेवतात. मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. आराम करतो. खूप गर्दी. जर कोणी आता येत असेल ना तर अजिबात येऊ नका. तर आराम करा. मित्रांनो आपण आलो आहे रूमवरती. आगरी धर्मशालावरती रूम घेतली आम्ही.
तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे ना इथे आता. तर आता आली आहे कार्तिकी एकादशी, त्याच्यामुळे ही गर्दी आहे मला तरी वाटतं. आणि एवढी गर्दी मी कधी बघितली नव्हती. असते म्हणजे एकादशीला असते, पण आता मी तर फर्स्ट टाइम बघितलं माझ्या लाईफमध्ये. खूप गर्दी. तुम्ही जर आता येत असाल हे 10-12 दिवस अजिबात येण्याचा प्रयत्न करू नका. तर मित्रांनो, मला माझा आजचा व्लॉग कसा आवडला नाही आवडला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, काय भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.